नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, एमपीएससी पोलीस भरती असे सर्व घटकांमध्ये विचारले जाणारे समाज सुधारक आपण आज बघणार आहे। यावर फिक्स एक मार्काला प्रश्न येतो, पोलीस भरती असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या, जे महात्मा फुले अशा आपण एक एक करून सर्व समाज सुधारक कव्हर करणार आहे। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करून घ्या। ओके, चलो बघा, आजचे समाज सुधारक आहे महात्मा फुले। महात्मा फुलेंचा जन्म केव्हा झाला तर महात्मा फुलेंचा जन्म झाला 11 एप्रिल 1827 ला। केव्हा जन्म झाला त्यांचा तर 11 एप्रिल 1827। पाठ करून ठेवा, कोणत्या ठिकाणी जन्म झाला त्यांचा तर पुणे या ठिकाणी। ओके, मग आता तुम्हाला पुढचा प्रश्न काय महत्त्वाचा आहे तर 11 एप्रिल हा कोणता दिवस बनवला जातो तर 11 एप्रिल बघा राष्ट्रीय शिक्षण हक्क दिन असतो। कोणता असतो तर राष्ट्रीय शिक्षण हक्क दिन असतो। त्यानंतर फुलेंचं मूळ गाव कोणतं होतं महात्मा फुलेंचं तर महात्मा फुलेंचं मूळ गाव होतं कडगोन सातारा हे होतं। कोणतं होतं तर कडगोन सातारा, लक्षात असू द्या। त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न खूप गरजेचा आहे तुमच्यासाठी, ज्या आयएमपी आहे आपण तेच घेणार आहे, जास्त डीप मध्ये जायची गरज नाही। ओके, मूळ आडनाव त्यांचं गोरे होतं, मूळ गाव जर विचारलं तर कडगोन सातारा। आता प्राथमिक शिक्षण बघा पंतोजींच्या शाळेमध्ये झालं होतं। प्राथमिक शिक्षण कुठे तर पंतोजींच्या शाळेमध्ये। मग केव्हा झालं होतं प्राथमिक शिक्षण असं देखील आपल्याला प्रश्न विचारू शकता। तर प्राथमिक शिक्षण त्यांचं 1834 ते 1838 मध्ये झालं होतं। ओके, आणि कोणत्या ठिकाणी झालं 1834 ते 1838। आणि विवाह केव्हा झाला बघा त्यांचा तर 1840 ला। म्हणजे लक्षात काय ठेवायचं हे बघा, 34 ते 38 मध्ये त्यांचं काय झालं प्राथमिक शिक्षण झालं आणि बरोबर त्याच्या 2 वर्षांनी त्यांचा काय झाला तर विवाह झाला। कोणासोबत झाला तर सर्वांना माहितीच आहे, सावित्रीबाई फुले यांच्यासोबत त्यांचा काय झाला विवाह झाला। मग आता त्यांना सामाजिक सुधारणांकडे वळायचं किंवा त्यांनी कोणता जो टर्निंग पॉइंट आहे तिथनं त्यांनी ठरवलं की सामाजिक सुधारणांकडे वळलं पाहिजे। तर बघा 1848 रोजी पुण्यामध्ये ब्राह्मण मित्राच्या लग्नात वरातीत गेले होते महात्मा फुले। त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला। अपमान झाल्याच्या नंतर त्यांनी सामाजिक सुधारणांकडे वळण्याचा निर्णय घेतला महात्मा फुलेंनी। ओके, मग आता त्यांचं सामाजिक सुधारणा आता पुढे सुरू झाल्या। आपल्याला एक प्रश्न आहे, याला आयएमपी करून ठेवा तुम्ही सर्वांनी। बघा काय तर महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा ही केव्हा सुरू केली तर महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा बघा 1848 ला सुरू केली होती। कधी तर 1848 रोजी। आणि कोणत्या दिवशी सुरू केली किंवा कोणत्या वर्षी तर 1848 कोणत्या ठिकाणी तर बुधवार पेठ पुणे भिडेंच्या वाड्यामध्ये सुरू केली होती। हा प्रश्न डायरेक्ट आयएमपी करून असू द्या, कारण हा पेपरला प्रश्न विचारला जातो। काय तर फुलेंनी पहिली मुलींची शाळा 1848 बुधवार पेठ पुणे भिडेंच्या वाड्यामध्ये। आता बघा दुसरी शाळा, जर तुमची पहिली शाळा जर तुम्ही व्यवस्थित जर पाठ करून ठेवली 1848 ला तर दुसरी शाळा तुम्हाला पाठ करायची गरज पडणार नाही। बरोबर 3 वर्षांनी 1848 आहे ना, मग 3 वर्षांनी 1851 ला त्याच ठिकाणी म्हणजे कुठं तर बुधवार पेठ मध्येच आहे, फक्त इथं भिडेंच्या वाड्यात आहे आणि इथं काय तर चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये त्यांनी शाळा सुरू केली होती। तिसरी परत 1851 ला सुरू केली रास्ता पेठ या ठिकाणी। चौथी 1852 ला सुरू केली ती वेताळ पेठ इथे। आणि शाळा सुरू करण्याची त्यांनी प्रेरणा कोणाकडनं घेतली तर मिस फरार यांच्याकडनं। कोणाकडनं प्रेरणा घेतली म्हणजे शाळा सुरू करायची तर कोणीतरी पाहिजे ना आपल्याला प्रेरणा देणारं वगैरे, तर कोणाकडनं तर मिस फरार यांच्याकडनं घेतली। ओके, आणि ते नेहमी सांगायचे महात्मा फुले, जिच्या हाती पाळण्याच्या दोरी ती जगाते उदारी, असे फुले नेहमी म्हणत। ओके, चलो पुढे बघा। आता हे बघा, समाज सुधारात्मक कार्य पहिला पुनर्विवाह घडून आणला होता महात्मा फुलेंनी। केव्हा घडून आणला होता तर बघा 1864 ला। केव्हा घडून आणला तर 1864 रोजी त्यांनी पहिला पुनर्विवाह घडून आणला। आपल्याला असा पण प्रश्न विचारू शकतो की कोणत्या ठिकाणी घडून आणला होता तर गोखलेंच्या बागेमध्ये। कुठं घडून आणला तर गोखलेंच्या बागेमध्ये घडून आणला। तसंच नाभिक बांधवांचा संप पण त्यांनी केला होता 1865 ला। मग कोणत्या ठिकाणी आहे बघा 64 ला काय केलं पहिला पुनर्विवाह घडून आणला। बरोबर 64 वर्ष लक्षात ठेवा। बरोबर 1 वर्षांनी काय केलं त्यांनी तर नाभिक बांधवांचा संप घडून आणला। आणि कोणत्या ठिकाणी नाभिक बांधवांचा संप घडून आणला तर बघा तळेगाव डमढेरे हे ठिकाण विसरायचं नाही। तळेगाव डमढेरे, कारण हा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे की नाभिक बांधवांचा संप महात्मा फुलेंनी कोणत्या ठिकाणी तर तळेगाव डमढेरे। आणि तुम्हाला माहिती
पोलीस भरती सरळ सेवेला जे आयोगाने विचारलेले प्रश्न असतात ते जशास तसे बऱ्यापैकी विचारले जातात, त्याच्यामुळे हे ठिकाण पाठ करून ठेवा. ओके. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 पुणे. बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केव्हा केली तर 1863 पुणे. महात्मा फुलेंना अपत्य नव्हते, त्यांनी यशवंत नावाच्या मुलाला दत्तक घेतले होते आणि पुढे जाऊन त्या मुलाला त्यांनी डॉक्टर केले. लक्षात असू द्या, काय नाव होतं त्याचं तर यशवंत नाव होतं. ओके. चलो पुढचा प्रश्न बघा. आता जशी पहिली मुलींची शाळा 1848 बुधवार पेठ पुणे भिडेंच्या वाड्यात सुरू केली होती, त्याचप्रमाणे फुलेंनी जी काय अस्पृश्य मुलांसाठी आहे ना त्यांच्यासाठी पण शाळा सुरू केली होती. ओके. मग अस्पृश्य मुलांसाठी शाळा बघा केव्हा सुरू केली तर 1851 ला. 1851 नानापेठ पुणे या ठिकाणी. आणि 1852 ला दुसरी शाळा. शक्यतो तुम्ही पहिली शाळा विसरायची नाही, आपल्याला पहिलीच विचारता आणि दुसरी पण लक्षात असू द्या. 1851 1852 ला वेताळपेठ दुसरी. 1858 ला अस्पृश्य मुलांसाठी तिसरी शाळा सुरू केली. महार मांग विद्यार्थ्यांसाठी मंडळाची स्थापना केली होती पुणे या ठिकाणी. जवळपास महात्मा फुलेंचं बऱ्यापैकी कार्य पुण्यामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायला ठिकाण जर विचारलं तर पुणे सांगायला सोपं जाईल तुम्हाला. तसंच जे अस्पृश्य बांधव आहे त्या अस्पृश्य बांधवांसाठी पिण्याचा हौद त्यांनी स्वतःच्या घरातील खुला केला होता. केव्हा खुला केला होता बघा तर 1868 ला. ह्या डेट पाठ करा, ह्या लिहून ठेवा सर्व, एक एक पॉइंट लिहा म्हणजे जेणेकरून तुम्हाला पाठ होईल ते. ओके. 1868 ला त्यांनी काय केलं तर स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला होता. ओके. चलो नेक्स्ट पुढे बघा. आता त्यांचे वृत्तपत्र आणि संघटना. दिनबंधू नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं. कोणतं तर दिनबंधू नावाचे वृत्तपत्र. केव्हा सुरू केलं होतं दिनबंधू? 1877 ला. 1877 ला सुरू केला. त्याचे संपादक कोण होते? कृष्णराव भालेकर. संपादक कोण होते तर कृष्णराव भालेकर हे संपादक होते. आणि सत्यशोधक समाजाला IMP करून ठेवा. हा प्रश्न पेपरला खूप वेळा रिपीट झालेला, खूप वेळा. ही सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा? 24 सप्टेंबर 1873. 24 सप्टेंबर 1873. आणि त्यांचं ब्रीद वाक्य काय होतं बघा? सर्वसाक्ष जगतपती त्याला नको कोणाची मध्यस्थी. हे त्यांचं काय होतं ब्रीद वाक्य होतं. तसंच मुंबई शाखेचे अध्यक्ष म्हणजे सत्यशोधक समाज आणि सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे हे अध्यक्ष होते. कार्यवाहक कोण होते तर नारायणराव कडलक होते. कार्यवाहक कोण होते? नारायणराव कडलक होते. तसेच सत्यशोधक समाज ही महाराष्ट्राची पहिली समाज सुधारणेची काय तर चळवळ आहे. लक्षात ठेवा, महत्वाचा प्रश्न आहे. आणि सत्यशोधक समाजाचं पहिलं अधिवेशन केव्हा झालं होतं तर 1911 पुणे. आणि त्याचे अध्यक्ष कोण होते? स्वामी रामय्या व्यंकय्या. हे काय तर पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते सत्यशोधक समाजाच्या. ओके. चलो पुढे. महात्मा फुलेंनी हंटर आयोगासमोर साक्ष दिली होती. केव्हा साक्ष दिली होती तर 1882 ला. आता हंटर आयोग काय? हा हंटर नावाचा व्यक्ती जो आपल्या भारतामध्ये आला होता तो त्याचा अध्यक्ष होता. त्याचं नाव होतं विल्यम हंटर. हंटर आयोग जे आहे ना ते भारतामध्ये 2 वेळा आलेले आहे. 2 वेळा. पहिल्यांदा आलं होतं 1882 ला आणि दुसऱ्या वेळी जे आलं होतं ते जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी आलं होतं 1919 ला. पहिलं शिक्षणासंदर्भात आलं होतं. मग बघा या हंटर आयोगासमोर साक्ष दिली ती महात्मा फुलेंनी 1882 ला. त्यामध्ये काय काय मागण्या केल्या होत्या बघा हंटर आयोगासमोर तर सरकारने शेतकऱ्यांकडून वसूल केलेल्या साऱ्यातून शिक्षणाचा खर्च करावा. तसंच 12 वर्षां मुला मुलींना मोफत शिक्षण सक्तीचं द्यावं आणि शाळेतील शिक्षक शेतकरी वर्गातील कसे असावे तर प्रशिक्षित असावे. त्यामधला हा जो 2 नंबरचा पॉइंट आहे याला तुम्ही IMP करून ठेवा. जर नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि एक कमेंट करा की लेक्चर कसं वाटलं, जेणेकरून मला आणखीन तुमच्या कमेंटनी ऊर्जा भेटेल, आणखीन चांगले आपण लेक्चर घेऊ शकतो. ओके. म्हणजे आपल्याला हा उपक्रम सुरू ठेवायचा की बंद करायचा हे लक्षात येईल आपल्याला. ओके. चलो बघा. महात्मा फुलेंच्या साहित्य संपदा. तृतीय रत्न हे नाटक त्यांनी लिहिलं होतं 1855 ला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 ला त्यांनी लिहिला. आणि ब्राह्मणांचे कसब म्हणजे आता तुम्हाला लक्षात ठेवायला बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ त्यांचा दोन्ही पण एकाच वर्षी 1869 ला. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं. बरं. गुलामगिरी ग्रंथ बघा तर गुलामगिरी ग्रंथ कधी लिहिला होता
1873 ला लिहिला होता आणि तो कोणाला अर्पण केला तर अमेरिकेतील जनतेला. हे पण महत्वाचं आहे. गुलामगिरी ग्रंथ कोणाला अर्पण केला तर अमेरिकेतील जनतेस अर्पण केला होता. तसंच इशारा आणि सत्सार हे दोन्ही पण बघा, इशारा आणि सत्सार 1885 ला त्यांनी सुरू केलं होतं. दोन्ही पण एकाच दिवशी, त्याच्यामुळे तुम्हाला एकाच वर्षी म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल तुम्हाला. ओके, इशारा आणि सत्सार. सार्वजनिक सत्यधर्म हा पेपरला विचारला गेलेला आहे. याला तुम्ही IMP करू शकता. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी केव्हा प्रसिद्ध झाला त्यांचा? महात्मा फुलेंचा तर 1891 ला प्रसिद्ध झाला. असा प्रश्न विचारता की महात्मा फुलेंचा कोणता ग्रंथ आहे जो मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे तर 1891 साली सार्वजनिक सत्यधर्म. कारण महात्मा फुलेंचं निधन केव्हा झालं होतं सर्वांना माहिती असेल, 1890 ला. त्याच्या 1 वर्षाने हा ग्रंथ काय झाला? प्रसिद्ध झाला. ओके, शेतकऱ्यांचे आसूड बघा, शेतकऱ्यांचे आसूड हा ग्रंथ 1883. त्यांच्यावर प्रभाव टाकणारा ग्रंथ होता राईट्स ऑफ मॅन कॉमन सेन्स. ओके, द राईट्स ऑफ मॅन कॉमन सेन्स यांचा कॉमन सेन्स थॉमस पेन यांचा हा ग्रंथ आहे. तो त्यांच्यावर काय तर प्रभाव टाकणारा ग्रंथ म्हणून मानला जातो किंवा तोच होता. ओके, चलो पुढे बघा. त्यांना सन्मान आणि त्यांचं निधन केव्हा झालं तर नगरपालिकेचे सदस्य होते 1876 ते 1882 साली सदस्य होते नगरपालिकेचे. महात्मा फुलेंना म्हणजे फुलेंना महात्मा ही पदवी कोणी दिली तर मुंबईच्या जनतेने दिली. कोणी दिली तर मुंबईच्या जनतेने. जसं की राजश्री शाहू महाराजांना राजश्री पदवी कोणी दिली होती? कानपूरच्या जनतेने. त्याचप्रमाणे फुलेंना महात्मा पदवी मुंबईच्या जनतेने दिली. कोणाच्या हस्ते तर 1888 ला राव बहादूर वड्डेकर यांच्या हस्ते ही पदवी दिली होती. आणि महात्मा गांधी नेहमी सांगायचे ज्योतिबा हे खरे महात्मा आहे असे उद्गार महात्मा गांधींनी काढले होते. जर तुम्हाला आमची ऑनलाईन बॅच करायची असेल तर माझा खाली नंबर दिसतोय बघा, त्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला ॲपची लिंक देईल. ॲप डाउनलोड करा. संपूर्ण पोलीस भरतीची बॅच फक्त 349 मध्ये. यामध्ये आम्ही संपूर्ण समाजसुधारक, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल, भारत, जग, इतिहास, गणित, बुद्धिमत्ता, मराठी हे पूर्ण कव्हर केलेले फक्त 349 मध्ये. ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची त्यांनी बघा इथं नंबर दिलेला आहे. या नंबरवर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करू शकता. ओके, आणि आजचं शेवटचं महात्मा फुलेंचं निधन केव्हा झालं होतं? 28 नोव्हेंबर 1890 ला निधन झालं त्यांचं. कोणत्या ठिकाणी निधन झालं होतं तर बघा पुणे या ठिकाणी त्यांचं निधन झालं होतं. अशा प्रकारे जे IMP घटक होते ते सर्व आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केले. सर्वांनी नोट डाऊन करून ठेवा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक चांगली कमेंट करा. लवकरच आपण पुढील समाजसुधारक घेऊया. ओके, चलो, धन्यवाद.